पावसाळा सुरू होतोय. यामध्ये मस्त गरमागरम भजी किंवा वडे आपल्याला खावेसेच वाटतात. मग नेहमी त्याच पद्धतीने का बरं बनवायचंय? चला, मस्त झटपट तयार होणारा हा मसाला वडा बनवूया. हा मसाला वडा बनवण्यासाठी 4 ते 5 तासांसाठी डाळ चांगली भिजवून घ्यायची किंवा मग तुम्ही रात्रभर सुद्धाही भिजवून घेऊ शकता. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळीमधलं संपूर्ण पाणी निथळून घ्यायचं आणि फक्त ही कोरडी डाळ आपल्याला या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायची. डाळ इथे मी काढून घेतली, पण याच बरोबर अर्धी वाटी भिजलेली डाळ सुद्धा साईडला काढून ठेवली. ही कधी वापरायची हे आपण नंतर बघूयात. डाळ वाटून घेत असतानाच यामध्ये आपल्याला अर्धा इंच आल्याचे तुकडे घालायचे, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या घालायच्या आणि याच बरोबर 5 ते 6 आपल्याला इथे हिरव्या मिरच्या घालायच्यात. झाकण लावून आपल्याला हे दरदरीत असं वाटून घ्यायचंय, जसं पाट्या वरवंट्यावरती आपण असं थोडंसं जाडसर वाटून घेतो, अगदी त्याच पद्धतीने. आजकाल प्रत्येकाच्याच घरामध्ये पाटा वरवंटा असतो असं नाही, पण आज आपण इथे मिक्सरचा वापर करूनच अगदी दरदरीत असं वाटून घेणार आहोत. तर हे बघा, जसं पाट्या वरवंट्यावरती वाटलं जातं अगदी त्याच पद्धतीने मी कोर्स मोड वरती हे वाटून घेतलेलं आहे. वाटून घेतलेली डाळ मी साईडला ठेवली आणि आता यानंतर आपल्याला एक छोटासा मसाला बनवायला घ्यायचा. तर यासाठी 1 टेबलस्पून भरून मी इथे धने घेतलेले आहेत. 1 चमचा आपल्याला बडीशेप घ्यायची आहे, अर्धा चमचा इथे जिरे घेतले आणि अर्धा चमचाच आपल्याला काळी मिरी घ्यायची आहे. 4 साहित्यांपासून तयार होणारा हा मसाला चवीला जबरदस्त लागतो. वाटून घेत असताना, बारीक करत असताना हा आपल्याला अगदी दरदरीत असा वाटून घ्यायचा. हा मसाला वाटून घेण्यासाठी किंवा डाळ वाटून घेण्यासाठी इथे मी वापरलेला आहे ॲटमबर्गचा जेनोवा मिक्सर ग्राइंडर विथ युनिक कोर्स मोड. म्हणजे अगदी जसं पाट्या वरवंट्यावरती वाटलं जातं ना, अगदी त्याच पद्धतीने यामध्ये वाटलं जातं. तीच चव आणि तेच टेक्स्चर. अगदी मला जशी मसाल्याची भरड हवी आहे, अगदी त्याच टेक्स्चरची इथं तयार झाली आहे. यामध्ये खूप सारे ॲडव्हान्स सेफ्टी फीचर्स आहेत. हँडल फ्री याचं ऑपरेशन आहे. 2+1 एक्सटेंडेड वॉरंटी आहे. या मिक्सर ग्राइंडर सोबत आपल्याला 4 जार मिळतात, इन्क्लुडिंग हा चॉपर जार, की ज्यामुळे चॉपिंग करणं अगदी सोपं झालंय. ॲटमबर्गचा हा जेनोवा मिक्सर ग्राइंडर जर तुम्हाला घ्यायचा असेल तर लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. वाटून घेतलेली डाळ इथे मी एका वेगळ्या भांड्यामध्ये काढून घेतली. आता वडा चांगला कुरकुरीत व्हावा यासाठी 2 चमचे भरून यामध्ये तांदळाचं पीठ घालायचं. आता जी अख्खी डाळ आपण तशीच ठेवली होती ती यामध्ये घालायची. वड्यांमध्ये ही डाळ चवीला खूप छान लागते आणि दिसायला सुद्धा हे वडे अप्रतिम दिसतात. यामध्येच तयार करून घेतलेला मसाला सुद्धा घालायचा आणि सोबतच 2 मीडियम साईजचे कांदे इथे चॉप करून घेतलेले आहेत ते सुद्धा यामध्ये घालायचे. यामध्ये पाव चमचा हिंग घातली, चवीपुरतं मीठ सुद्धा घातलं आणि आता 10 ते 12 कढीपत्त्याची पानं चांगली बारीक चिरून घेतली आणि मूठभर कोथिंबीर सुद्धा बारीक चिरून यामध्ये घालायची. साईडला मी कढईमध्ये तेल सुद्धा गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. यामधलंच 1 चमचाभर तेल यामध्ये घालायचं. सगळं मिश्रण चांगल्या चमच्याने एकजीव करून घ्यायचं, कारण यामध्ये गरमागरम आपण तेल घातलेलं आहे. चमचेच्या साह्याने मिश्रण थोडंसं मिक्स करून घेतलं की हातानेच हे सगळं साहित्य चांगलं एकजीव आपल्याला मिक्स करून घ्यायचंय. चमच्याने मिक्स करण्यापेक्षा हाताने अगदी व्यवस्थित असं मिक्स होतं. आणि आता एक गोष्ट कटाक्षाने टाळायची, ती म्हणजे यामध्ये अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही. डाळ चांगली भिजली होती, यामुळे एक्स्ट्रा पाण्याची अजिबातच गरज लागत नाही. पण जर डाळ वाटून घेत असताना जर तुम्ही पाण्याचा वापर केला असेल तर यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ किंवा मग थोडंसं बेसन पीठ तुम्ही पातळ झालं तर वापरू शकता. वडे बनवण्यासाठी इथे पीठ तयार झालं. आता यामधलं थोडंसं बॅटर घ्यायचं आणि हातावरती असा आधी याचा गोळा तयार करून घ्यायचा. आता वड्याचं हे मिश्रण दुसऱ्या हातावरती ठेवायचं आणि जोरात या पद्धतीने आपल्याला यावरती दाब द्यायचा आहे. दुसऱ्या हातावरती चांगला वडा असा थापून घ्यायचा. तर इथे तुम्ही बघू शकता साईडला जर हलकेसे क्रॅक जात असतील तर व्यवस्थित हे सेट करून घ्यायचे. आणि हे पहा, वड्याच्या साईडचा भाग जो आहे तो चपटा असायला हवा आणि मध्यभागी वडा थोडासा जाड असायला हवा. आणखीन एक तुम्हाला करून दाखवते. हे मिश्रण हातावरती घेतल्यानंतर चांगलं थापून घ्यायचं या पद्धतीने. साईडच्या ज्या कडा आहेत त्याला क्रॅक जात असेल तर व्यवस्थित सेट करून घ्यायच्या, पण साईडचा जो भाग आहे तो थोडासा पातळ असायला हवा. म्हणजे वडा तळल्यानंतर अगदी कुरकुरीत हा वडा होतो, चवीला खूप अप्रतिम लागतो. याच पद्धतीने 5-6 वडे इथे मी तयार करून घेतले. इथे तेल मध्यम आचेवरती गरम करून घेतलं. तेल हलकंसं गरम झालं की यामध्ये आपल्याला वडे सोडायचे आहेत. वडे तळण्यासाठी खूप जास्त तेल गरम करून घ्यायचं नाही. सुरुवातीपासूनच हे वडे मध्यम आचेवरती तळून घ्यायचे. कढईमध्ये जितके वडे मावतील तितके वडे तुम्ही एका वेळेस तळून घेऊ शकता. वडे तळल्यानंतर लगेचच याला झाऱ्या लावायचं नाही. साधारण एक अर्धा मिनिटानंतर वडे कढईपासून अलगद असे मोकळे करून घ्यायचे. हे वडे मध्यम आचेवरती तळून घेतले की आतमध्ये पर्यंत व्यवस्थित तळले जातात आणि याचबरोबर वरती रंग सुद्धा यांना खूप सुरेख येतो. आता सगळे वडे पलटी करून दोन्ही बाजूने मस्त तळून घेऊ. आणि इथे तुम्ही बघू शकता मस्त रंग आलाय. एक बॅच तळण्यासाठी आपल्याला एक 4 ते 5 मिनिट तरी लागतात.
आणि मध्यम आचेवरती तळल्यानंतर छान हे कुरकुरीत होतात. इथे मस्त खमंग असे वडे तळून झालेले आहेत. तेलामधून हे काढून घेऊ. थंड झाल्यानंतर सुद्धा हे वडे कुरकुरीतच राहतात. अजिबात हे सॉफ्ट होत नाहीत. गरमागरम चहासोबत हे वडे खूप भन्नाट लागतात. असेच तुम्ही खाऊ शकता चहासोबत किंवा मग आवडत असेल तर एखाद्या चटणीसोबत हे सर्व्ह करा. जो आपण साधासा मसाला बनवला होता यामुळे याची चव खूप भन्नाट लागते. वरून भरपूर कुरकुरीत आणि आतमधून मस्त मऊसूत असा हा वडा एकदा तरी ट्राय करायलाच हवा. आशा करते की आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल. रेसिपी आवडली तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपी सोबत. तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त मस्त खात राहा.